शेतकरी मित्रांनो, आपला हरभरा जो आहे 1.25 एकर क्षेत्रातला, तर हा 1.25 एकर क्षेत्रातला हरभरा परिपूर्ण काढलेला आहे. 2 ओळीत अंतर 3 फूट आहे आणि काढणी झाल्यानंतर आता मळणीयंत्र बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात गेलेलं आहे आणि 2 ओळीतलं अंतर 3 फूट ठेवून आपण एकरी 20 किलो याप्रमाणे 1.25 एकरामध्ये आपण इथं 30 किलो बियाणं टाकलेलं आहे. URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं सिलेक्शन 10 डबल प्लस पसरणारी व्हरायटी आता काढणं झालेली आहे आणि आपण तिकडच्या शेतामध्ये यंत्र लावलेलं आहे. तर किती क्विंटल झाले पूर्ण? 21 क्विंटल. 21 क्विंटल. बरं, ठीक आहे. आता मळणीयंत्र आता गेलं की थांबून गेलं? आत्ताच गेलं. असं का? उशीर झाला नाही? आणि हे काय हे मात्र होय. मात्र हे 1 क्विंटल समजा 21 एक 22 क्विंटल म्हणजे 1.25 एकर क्षेत्रामध्ये समजा 22 क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो प्लॉट होता URUB प्रक्रियायुक्त या 2.5 एकर शेतामध्ये आपण 1.25 एकर हरभरा टाकला होता. त्यात सूर्यफूल पक्षी थांबे म्हणून टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आपण 1.25 एकर इकडे तूर होती, तर तूरसुद्धा आपण या 1.25 एकरामध्ये तूर पण आपल्या चांगल्या प्रकारे 21 क्विंटल 50 किलो शिवनेरी 45 रिलीज झालेली आहे आणि इथं जबरदस्त उत्पादन आपलं झालेलं आहे. तर ही व्हरायटी जी आहे 3 फुटावर आपण पेरली होती. 30 किलो बियाणं त्याला लांबडा आणि साप पावडरची बीज प्रक्रिया केली. एक थोडं वेगळं करून पाहिलं तर एकही झाड मिळेलं नाही. पसरणारी व्हरायटी आहे, जबरदस्त उत्पादन मिळालेलं आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे 3 फुटावर आपण इथं 30 किलो बियाणं 1.25 एकरात पेरलं आणि उत्पादन आपल्याला इथं 21 क्विंटल इथं झालेलं आहे आणि मात्र 1 क्विंटल म्हणजे 22 क्विंटल. तर अशा प्रकारे उतार आला. तर त्याच्याप्रमाणे जर म्हणलं आपण तर आपल्याला इथं 16-16.5चा उतार इथं तयार झालेला आहे एकरी. तर अशा प्रकारे आपल्याला 16 क्विंटलच्या वर उत्पादन मिळालेलं आहे एकरी. तर ही 1.25 एकरमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन मिळालं आणि फवारणीची मात्रा आपण एकदम नॉर्मल दिली. तर सुरुवातीला आपण 3 तास सिंगल पाईपवर पाणी दिलं, पेरल्या 3 घंटे. त्याच्यानंतर 6-7 दिवसांनी 1 घंटा दिलं. त्याच्यानंतर कुठं फुलं लागताना आपण 3 तास दिलं. तर अशा प्रकारे आपण इथं पाणी दिलेलं आहे आणि आता आपली पाणी दिल्यानंतर फवारणीची व्यवस्था आपण क्लोरोपायरिफॉस 45 उगवणीनंतर 15 दिवसांनी 30 मिली 30 ग्राम. त्याच्यानंतर 15 दिवसांनी प्रोफेक्ट सुपर साप पावडर 30 मिली 30 ग्राम अशा प्रकारे आपण फवारणी केली आणि त्याच्यानंतर आपण कुठं फुलं लागताना ज्यावेळेस पाणी दिलं 3 तास. त्याच्यानंतर साधारण 4 दिवसांनी आपण इमामॅक्टिन घेतले 10 ग्राम. त्याच्यानंतर अर्धे फुलं अर्धे घाटे लागल्यानंतर 10 ग्राम इमामॅक्टिन आणि शेवटची फवारणी भरगच्च घाटे असताना कोराजेन फवारली आणि आपण इथं फवारणीला इथं थांबा दिला आणि त्याच्यानंतर बघा आता इथं माल आपला 21 क्विंटल तयार झाला आणि इकडे 1 क्विंटल मात्र झालं. तर अशा प्रकारे 22 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे 1.25 एकर क्षेत्रामधून. व्हरायटी आहे सिलेक्शन 10 डबल प्लस. तर URUB प्रक्रियायुक्त पसरणारी व्हरायटी आहे, त्यामुळे आपण अंतर जे आहे ते 3 फूट ठेवलेलं आहे 2 ओळीतलं आणि दुसरा एक प्लॉट होता आपला त्याच्यात आपण अंतर 2.5 फूट ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून आणि URUB प्रक्रियेमुळे 5 ते 7 हजार रुपये आपले इथं फवारणीचे वाचलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला इथं एकरी 16-16.5चा उतार इथं आलेला आहे. तर आपल्याला 1.25 एकरामध्ये 22 क्विंटल म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे उतारा 4-5 20 आणि 1 22 म्हणजे आपल्याला इथं 17चा उतार आलेला आहे. तर 17 क्विंटलचा उतार आपल्याला चांगल्या प्रकारे बसलेला आहे. तर आणि आंतरपीक आपण सूर्यफूल घेतलं आहे, त्याच्यावर पक्षी थांब्याचं काम केलं आहे आपण. पानांचे जे दांडे असतात त्याच्यावर पक्षी बसतात आणि अळ्या खातात आणि शेवटी सूर्यफूल जे आहे हे परिपूर्ण पक्ष्यांनी म्हणजे पोपटांनी खाल्लेलं आहे. तर आपण पोपटासाठी सूर्यफूल दरवर्षी लावत असतो पोपटांना खाण्यासाठी. तर यावर्षी पण पोपटांनी कुठल्याही प्रकारचे एकही दाणा ठेवलेला नाही बघा. सर्व असं खाऊन म्हणजे जर काही ठेवलंच नाही, सगळं खाऊन टाकलं, रिकामं करून टाकलं पूर्ण सूर्यफूल. तर अशा प्रकारची व्हरायटी आहे सिलेक्शन 10 डबल प्लस पसरणारी व्हरायटी आहे. तर आपल्याला चांगल्या प्रकारे उतार इथं आलेले आहेत आणि मररोग मुक्त असल्यामुळे या व्हरायटीला चांगल्या प्रकारे संख्या भरपूर राहते. 20 किलो बियाणं टाकण्याची गरज आहे, जास्त टाकण्याची गरज पण नाही, फक्त अंतर जास्त पाहिजे. 1.5, 2, 2.5, 3, 4, 5 फुटापर्यंत आपण या व्हरायटीला पेरू शकता. तर URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळे जबरदस्त व्हरायटी आहे. उत्पादन शक्ती वाढलेली आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढली, उगवण शक्ती वाढली, बलवान बनलेली व्हरायटी आहे, जबरदस्त व्हरायटी आहे. त्यामुळे आपल्याला भरगच्च उतारा इथं आलेला आहे आणि माल पण चांगल्या क्वालिटीचा निघाला आहे इथं.